मला फक्त 5 मिनिट द्या आणि मी तुमचा पूर्ण विचार करण्याचा पॅटर्न बदलू शकतो. बघा, रिसेंटली माझे इंस्टाग्रामवरती 33K समथिंग फॉलोअर्स झालेले होते आणि ते फॉलोअर्स मी वाढवण्यासाठी खूप मेहनत करत होतो. म्हणजे रोज 1-2 असे काहीतरी व्हिडिओज टाकायचो, काहीतरी ट्रेंडिंग झालं व्हिडिओज टाकायचो. पण अनफॉर्च्युनेटली ते अकाउंट डिसेबल झालं आणि अकाउंट डिसेबल झाल्यानंतर मला असं वाटलं की आता काय करणार मी, आता कुठे जायचं, कसं करायचं. म्हणजे आता नवीन सुरुवात करावी लागेल आणि शून्यापासून सुरुवात करणं म्हणजे आपला जो हा मेंदू आहे या मेंदूला अजिबात ऍक्सेप्टेडच नाहीये. आज तुम्ही स्टुडंट असाल, पॅरेंट्स असाल किंवा एक नॉर्मल व्यक्ती असाल, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो की या डोपामिन ट्रॅप मधून आपल्याला बाहेर निघायचंय. बघा, आपण सकाळी उठतो आणि सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट जर मोस्ट ऑफ द लोक आजकाल करत असतील ते म्हणजे नोटिफिकेशन चेक करणं. आपल्याला इंस्टाग्रामवरती, व्हॉट्सअपवरती सकाळी जायचं असतं आणि नवीन जगात आज काय घडलंय ते आपण चेक करायला नक्की जातो. पण इथेच आपण फसतोय. आपल्याला माहित आहे, त्या सकाळी उठून इंस्टाग्राम आणि ह्या सगळ्या गोष्टी चेक करत बसल्यापेक्षा आपण फिरायला जाऊ शकतो, आपण व्यायाम करू शकतो आणि आपण खूप काही प्रोडक्टिव्ह करू शकतो, आपण चांगला अभ्यास करू शकतो. पण आज आपण कुठंतरी या ट्रॅपच्या मध्ये फसलोय. सकाळी उठून असा विचार पण होतो की आज आपण खूप काही चांगलं करूया, असं आपण खूप काही प्रोडक्टिव्ह करूया आणि ते प्रोडक्टिव्ह करायचा विचार असतो, पण त्यामध्ये वेळ आपला वेगळ्याच गोष्टीत कुठेतरी चालला जातो. मित्रांसोबत काहीतरी चर्चा करण्यात, कोणातरी सोबत बोलण्यामध्ये. जो व्यक्ती आपल्यासोबत बोलतही नाही आणि आपण त्याला नेहमी बोलण्यासाठी रिक्वेस्ट करत असतो, त्यात आपला खूप वेळ जातोय. ही गोष्ट आपल्याला कुठेतरी आपल्या सक्सेस पासून मागं खेचते. मी तुम्हाला सांगतोय, सेल्फ कंट्रोल खूप इम्पॉर्टंट आहे आणि यामध्ये जर तुम्ही यशस्वी झाला, तुम्ही जर स्वतःला थांबवू शकले त्या गोष्टीपासून, तर तुम्ही आयुष्यामध्ये नक्की जिंकू शकता. बघा, मी आता हे सांगतोय म्हणजे मी या गोष्टीतून गेलो नाही असं नाहीये. आय एम गोईंग थ्रू दिस. म्हणजे मी म्हणेल की मी जातोय याच्यामधून. पण मला एक गोष्ट रिअलाइज झाली आहे, जर आपण इथं नाही थांबलो तर ही गोष्ट आपल्याला पुन्हा पुन्हा ट्रिगर करत राहणार आणि एखादी गोष्ट जेव्हा पुन्हा पुन्हा ट्रिगर करते त्यावेळेस ती गोष्ट आपल्यावर हावी होते. आपलं मन खूप चंचल आहे. आता हे व्हिडिओ बनवत असताना पण माझं मन म्हणतंय की थांब, आता खूप सारा व्हिडिओ तयार झालाय, पण नाही, मला ज्या गोष्टी सांगायच्या त्या अपूर्ण आहेत आणि तो पाहतोय की हा कधी व्हिडिओ कंप्लीट होणार, रिलॅक्स बसणार आणि मनालाच आपल्याला कंट्रोल करायचं. आपल्याला असं वाटतं की मन आपलं आहे, पण नाही, ते मन आपल्याला कुठंतरी खेचतंय आणि त्या मनामुळं आज आपले सगळे प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत. बघा, प्रिपरेशन करत असताना कोणताही जो ऍस्पिरंट आहे किंवा कोणताही स्टुडंट आहे त्याला तो अभ्यास कधीच सुख नाही देऊ शकत, तो डोपामिन नाही देऊ शकत. मग मन काय करतं, मन तिथून ओढतं आपल्याला, चल काहीतरी फिरून येऊया, चल काहीतरी चहा पिऊन येऊया. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपला जो सगळा विचार करण्याचा पॅटर्न आहे तो या गोष्टीला अडॅप्ट करत राहतो. म्हणजे हळूहळू तुम्हाला त्या अभ्यासाच्या जागेपासून तुम्ही कसे दूर जाताय हे तुम्हाला माहिती पडणार नाही. मग यामध्ये आपण स्वतःला काय करू शकतो, एक 2 विद्यार्थ्यांचं आपण उदाहरण घेऊया. एक ऍस्पिरंट आहे, त्याला आपण म्हणजे दोघांनाही सेम फोन दिलेले आहेत आणि दोघांच्या याच्यात सेम इंटरनेट कनेक्शन दिलंय आपण आणि दोघांनाही आपण इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आणि सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. दोघांनाही आपण एक क्वेश्चन सुरुवातीच्या दिवसात विचारलेला आहे की तुम्हाला काय करायचं. दोघांचं म्हणणं आहे की मला IAS व्हायचंय आणि या IAS होण्यासाठी मी काही करायला तयार आहे. दोघांचंही म्हणणं सुरुवातीला होतं. दिवस पहिला निघाला, दोघंही जिद्दीनं अभ्यास करायला लागले, दोघंही युट्यूबवरती अभ्यासाचे व्हिडिओ पाहायला लागले, दोघांनीही स्वतःचा एक टाइम टेबल बनवला, त्यानुसार अभ्यास करायला लागले. पण जेव्हा 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 5 दिवस गेले, काही आपण त्याच्यात दोघांमध्ये जर फरक पाहिला तर एक विद्यार्थी नेहमी मोबाईलमध्ये एंटरटेनिंग गोष्टी पाहण्यात व्यस्त होता आणि दुसरा जो विद्यार्थी होता तो अजूनही त्या गोष्टीकडे त्याचं